हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? आय होप तुम्ही हॅपी हेल्दी पॉझिटिव्हच असणार। आज आपण बघत आहोत जादू प्रॅक्टिसमधील 8वा दिवस याचा टास्क जो आहे तो आज आपण इथे बघणार आहोत। तर 8व्या दिवसामध्ये कुठला टास्क आहे याबद्दल थोडीफार पहिले प्रकरणामधून तुम्हाला काही माहिती देईल, त्यानंतर तुम्हाला टास्क समजून सांगण्यात येईल। तर आजचा डे 8 जादूचा घटक पदार्थ आहे आणि त्यामध्ये दिलेला आहे की हे घटक पदार्थ म्हणजेच काय। तर तुम्हाला असं वाटेल की हे काय बा, तर जादूचा घटक पदार्थ म्हणजेच यामध्ये अन्न आणि पाणी याविषयी जास्तीत जास्त कृतज्ञता कशी फील करायची, कसं ग्रॅटिट्यूड द्यायचं हे यामध्ये सांगितलेलं आहे। तर कृतज्ञतापूर्ण हृदय ही एखाद्या मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे, असं WJ कॅमेरॉन पत्रकार आणि उद्योजक आहेत ते यांनी इथे मत मांडलेलं आहे। ओके, 1879 ते 1953 पर्यंतचा हा जो थॉट आहे तो इथे दिलेला आहे। तर आपण डे 8वा बघत आहोत जादूचा घटक पदार्थ। तर इथं सांगितलं आहे लेखकांनी, जादू बुकमधील ही प्रॅक्टिस आहे, आपण तीच बघत आहोत। 7 पर्यंत आपण बघितलं, आजचा डे 8वा आहे। हजारो वर्षांपासून तर अगदी प्राचीन इजिप्शियन लोकांपासून जेवणापूर्वी मिळालेल्या अन्नाबद्दल आभार मानायची परंपरा पाळली जाते। मात्र आता 21व्या शतकात या वेगवान जीवनासाठी आभार मानायला वेळ काढणं ही अवघड झाल्याने ही प्रथा मागे पडत चाललेली आहे। पण खरं तर खाण्यापिण्यासारख्या साध्या कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जर आपण घेतली तर आपल्या आयुष्यातील जादूमध्ये मोठ्या प्रमाणात वेगवान वाढ होईल। आपण जर का आपल्या जीवनाबद्दल, आपण जे पाणी पितो त्या विषयी जर आपण कृतज्ञता बाळगलं तर आणखी ते वाढत जाईल। जेव्हा तर इथे उदाहरणं दिलेली आहेत ते मी सांगत आहे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट जर टास्क सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही की हे कुठला टास्क बद्दल आहे किंवा काय आहे, म्हणून थोडीफार माहिती असते, राईट। तर जेव्हा तुम्हाला कधी भूक लागते तर ती वेळ आठवून बघा। तुम्हाला आठवेल की भूक लागल्यावर तुम्ही नीट विचार करू शकत नाही, नेहमीप्रमाणे काम करू शकत नाही, तुम्हाला तुमच्या शरीरात अशक्तपणा आल्यासारखं जाणवत असते, राईट। म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहणं फार इम्पॉर्टंट आहे। तर तुम्हाला तुमच्या शरीरात अशक्तपणा आल्यासारखं वाटतं, तुमचं शरीर थरथरल्यासारखं वाटतं, मन गोंधळून जातं, भावना संपतात। केवळ काही तास खाल्लं नाही तर सगळं घडू शकतं, राईट। म्हणजे आपण भुकेने जर राहिलो तर आपल्याला थरथरल्यासारखं होतं, अशक्तपणा येतं। भुकेने अगदी मन जे आहे अगदी आपलं कसं व्याकुळ होऊन जातं की कधी कधी आपल्याला अन्न मिळेल, पाणी मिळेल तर आपण आपलं तहान भूक भागवू शकतो। तुम्हाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी, चांगलं वाटण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते, म्हणूनच अन्नासाठी कृतज्ञता करणे ही एक महत्त्वाची बाब झालेली आहे। अन्नाबद्दल आणखी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर एक क्षणभर थांबा। तुमच्यापर्यंत जे अन्न पोहोचवण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांसाठी धन्यवाद द्या किंवा त्या सगळ्यांची आठवण तुम्ही करून बघा, आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा। तुम्हाला खाण्याची ताजी फळे, भाज्या मिळाव्यात यासाठी ते पिकणारे पहिल्यांदा त्यांची रोपे लावतात, देखभाल करतात, त्यांना नेहमी पाणी घालतात, ती कापण्यासाठी तयार होईपर्यंत अनेक महिने त्याचं संरक्षण करतात। ही तयार झालेली फळे भाज्या वेचणारे ते पेट्यामध्ये ठेवणारे असतात, नंतर हे खरेदी करून त्यांचं वितरण करणारे असतात। या सर्व फळभाज्यांची दूर अंतरावर दिवस रात्र वाहतूक करणारे चालक असतात। हे सगळेजण एकत्रितपणे एक दिलाने काम करून प्रत्येक फळ आणि भाजी आपल्यापर्यंत ताजी राहावी असं म्हणून तुमच्यापर्यंत ताजी कशी पोहोचेल वर्षभर यासाठी झटत असतात आणि काम करत राहतात। तर त्या लोकांसाठी आपल्याला धन्यवाद मानायचा आहे। आपण जर लिहायला बसलं तर अगदी जेवणाचं ताट समोर आलं तर मला आमच्या गोष्टींनी शिकवलं होतं की प्रत्येक गोष्टीबद्दल अगदी छोट्या तर मी जेवणाच्या प्रत्येक कणापासून आभार व्यक्त करत असते की जेव्हा ताट येतो तर ते जे काही तांदूळ आहे त्या तांदळापासूनचं जे तांदूळ ज्या जमिनीत पिकलं त्यापासूनचं धन्यवाद मानतो
म्हणजेच म्हणत असते मी की ते जेव्हा धान पेरतात तर ते बीज पेरतात ना जमिनीमध्ये, तर ती उपजाऊ जमिनीसाठी ते इकडे कसं बैलजोडीने करत असतात शेती, तर त्या बैलजोडीसाठी असे अनेक पद्धतीने त्या शेतीसाठी पाण्यासाठी ऊन वारा पाऊस त्या याला लागत असतो, त्याच्यासाठी जे शेतकरी हा अन्नधान्याला पिकवलं त्यासाठी ह्या अन्नाच्या एक एक कणासाठी धन्यवाद. जेव्हा आपण असं ग्रॅटिट्यूड देतो तर अनेक पटीने आपल्याकडे ते 10x होऊन येत असतं. अन्न ही एक भेट आहे, ती निसर्गाची देणगीसुद्धा आहे. कारण निसर्गाने जर आपल्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी जमीन, पोषक तत्वे आणि पाणी दिले नसते तर आपल्यापैकी कोणालाही खायलासुद्धा मिळाले नसते. पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य जीवनही शक्य नव्हते. आपले जेवण बनवण्यासाठी, अन्नधान्य पिकवण्यासाठी, आपले बाग बगीचे व्यवस्थित ठेवण्यासाठी, स्नानगृह, शौचालयासाठी, प्रत्येक वाहन चालू करण्यासाठी, रुग्णालयांमध्ये इंधन, खाणकाम आणि औद्योगिक उत्पादनांसाठी, वाहतुकीसाठी, आपले रस्ते बनवण्यासाठी, कपडे बनवण्यासाठी, या ग्रहावरील प्रत्येक ग्राहकोपयोगी उत्पादनासाठी, प्लास्टिक, काच, धातू बनवण्यासाठी, जीव वाचवणाऱ्या औषधांसाठी, आपली घरे, इतर इमारती आणि बांधकामांसाठी आपण पाणी वापरतो. पाणी आपले शरीर हे जिवंत ठेवत असते. पाणी 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 श्रेष्ठ वैभवशाली पाणी. या ग्रहावर जर जादू असेलच तर ते पाण्यात सामावलेली आहे. आपली एखादी इच्छा असेल, आपण मॅजिक वॉटर जेव्हा वापरतो की आपण त्या पाण्यामध्ये आपली इच्छा बोलून जर 7 दिवस बोलून पिलं आणि ते भावना त्यामध्ये टाकलं तर ड्रास्टिक चेंज होऊन आपल्या इच्छासुद्धा पूर्ण होत असतं, हे माहिती आहे. तर अन्न आणि पाणी इतक्या महत्त्वाच्या ह्या गोष्टी आहेत की जितकं आपण आभार मानू तितकं आपल्याला 10x होऊन मिळत असते. म्हणून जर तुम्ही अन्न आणि पाण्याशिवाय जेव्हा कृतज्ञ व्यक्त करता तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट अशी घडते की केवळ तुमच्या आयुष्यावर परिणाम होत नाही तर तुमच्या कृतज्ञतेमुळे जगातील पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत असतो. बघा, कृतज्ञता इतकी मोठी शक्ती आहे की हे पूर्ण जगावर देखील पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो. जर पुरेशा लोकांनी अन्न आणि पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर त्यांची उपासमार होते आहे. ज्यांना अत्यंत गरज आहे अशा लोकांना देखील मदत होत असते. आकर्षणाच्या नियमानुसार आणि न्यूटनच्या क्रियेनुसार, प्रतिक्रियेच्या नियमानुसार सामूहिक कृतज्ञता व्यक्त करण्याच्या क्रियेमुळे तशी समान प्रतिक्रिया निर्माण व्हावी लागते आणि त्यामुळे अन्न आणि पाण्याचे दुर्भिक्ष असण्याच्या परिस्थितीत बदल होऊन ग्रहावरील प्रत्येकाची गरज भासायला लागत असते. राईट. तर याशिवाय अन्न आणि पाण्याशिवाय तुम्ही कृतज्ञता व्यक्त केल्याने तुमच्या आयुष्यात जादू घडून तुम्हाला याची कमतरता भासणार नाही. ही जादू तुम्हाला प्रिय असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती, तुम्ही प्रेम करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीभोवती आणि तुम्ही पाहत असलेल्या प्रत्येक स्वप्नांभोवती तिची वैभवशाली सोनेरी किनार विणेल. तर आपल्याला आता काय करायचं आहे, आजपासून तुम्ही काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी, पाणी असेल किंवा अन्नधान्य असेल, खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी म्हणजे ते तुमचं जेवण असेल, एखादं फळ तुम्ही खाणार असाल, नाश्ता करणार असाल किंवा पाणी किंवा इतर कोणतंही पेय पिणार असाल तर त्याच्याकडे पहा आणि तुमच्या मनात मोठ्याने मी आभारी आहे, थँक्यू सो मच हे जरी वाक्य म्हणाले आणि हे जादूचे शब्द जर उच्चारले तर तुम्हाला असं जाणवेल की त्याचा स्वाद खूप सुंदर असा पॉझिटिव्हरित्या सकारात्मक राहील आणि तुमच्या खाण्यातील आनंद तर वाढेच आणि तुम्हाला आणखी कृतज्ञ वाटू लागेल. आणि तुम्हाला अन्नावरून किंवा त्या पेयावरून म्हणजेच पाणी असेल, अन्न असेल तर एक बोट किंवा हात असं जरी पसरवला तर तुम्हाला त्यामध्ये कल्पना करायची आहे की जणू काही जादूची सोनेरी बारीक कणच त्यांच्यावर शिंपळत आहे असं स्वतःला कल्पना करायची आहे. आणि हे सोनेरी बारीक कण ज्याला स्पर्श करतात त्याचे शुद्धीकरण ते होते अशी कल्पना करत कृतज्ञता बाळगायची आहे. मी आभारी आहे असं बोलायचं आहे आणि हा जादूचा घटक पदार्थ यूज करायचा आहे. तर अन्न आणि पाणी यासारख्या साध्या साध्या गोष्टीबद्दल जर कृतज्ञता व्यक्त केली तर कृतज्ञता खोलवर रुजण्याची अभिव्यक्ती आहे. तुम्हाला ज्यावेळी त्याची तीव्रता जाणवेल त्यावेळी ही जादू घडून म्हणजेच आल्याचं दिसून येईल. तर आता आपण जादूची कृती क्रमांक 8 याचा टास्क आता सांगणार आहे की यामध्ये तुम्हाला समजायला येईल की या प्रकरणामध्ये काय दिलेलं आहे आणि कशाबद्दल बोलत आहे हे मी तुम्हाला समजून सांगितलं. आता सांगत आहे टास्क आपल्याला जो करायचा आहे. तर आपल्याला जादूचा घटक पदार्थ
8 हे बघत आहोत. टास्क आहे की डे 1ची जी प्रॅक्टिस होती 10 वरदाने लिहायची आणि मनात मोठ्याने बोलायचं किंवा मनातल्या मनात वाचायचं. ते 10 वरदानांची यादी करायची आहे. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे लिहायचं आहे. तुम्ही कशासाठी धन्यवाद देत आहात त्याचं कारण तुम्हाला लिहून काढायचं आहे आणि मी आभारी आहे असं म्हणायचं आहे. कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यानंतर असं काहीही खाण्यापूर्वी, म्हणजेच तुम्हाला सांगितलं अन्न असेल, पाणी असेल, फळ असेल, काहीही असेल किंवा पेय जल असेल, असं काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही एक क्षणभर थांबा. एकही मिनिट नाही लागत की हे समोर जे अन्न आलं आहे त्यासाठी आभारी आहे असं म्हणण्यासाठी किंवा धन्यवाद म्हणण्यासाठी. तर असं काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही एक क्षणभर थांबा. तुम्ही काय खात आहात किंवा पीत आहात त्याकडे नीट बघा आणि मनातल्या मनात किंवा मोठ्याने म्हणा आभारी आहे. हे जादूचे शब्द तुम्हाला उच्चारायचे आहेत. तुम्हाला हवे असेल तर तुमच्या खाद्यपदार्थांवर किंवा पेयांवर तुम्ही जादूचे सोनेरी बारीक कणही शिंपडू शकता. म्हणजेच हात असं फिरवायचा किंवा तुम्ही पाण्यामध्ये एक असं जसं बोट जरी फिरवलं किंवा अन्न आहे त्यावर असं जरी केलं तरी ते सोनेरी कण जादूचे, म्हणजेच हे कृतज्ञतेचा भाव आपण त्यामध्ये टाकत आहोत असं व्हिज्युलाइज करायचं आहे. ओके, तर जादूचे सोनेरी बारीक कणही शिंपडायचे आहे. आणि जे डे 2ची प्रॅक्टिस होती मॅजिक स्टोनची, ते रात्री झोपण्यापूर्वी जादूचा पत्तर घ्यायचा आहे. म्हणजेच जो आपण अंगणातून उचलून आणला होता तो मॅजिक स्टोन, त्याला आपण रोज एव्हरीडे जे दिवसभरात खास काही घडलं ते सांगत असतो, तर तोच रात्री झोपण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एक हातात घ्यायचा आहे आणि दिवसभरात जी सर्वात चांगली गोष्ट घडली त्याला सांगून झोपायचं आहे. हे झालं डे 8चा टास्क. तर याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे आणि अन्न आणि पाण्यासाठी भरभरून कृतज्ञता आज तुम्हाला लिहून काढायची आहे. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. शांतपूर्वक ऐकून घेतलेत आणि जास्तीत जास्त शेअर केले त्यासाठी खूप खूप धन्यवाद. गॉड ब्लेस यू.